आपण निश्चित याचा आवाज उठवला पाहिजे की हे चित्र पुन्हा छापा, पुन्हा छापा. आणि ती मूळ घटना जी आहे तिच्याबद्दल आम्हाला आदर आहे, हिच्याबद्दल आदर आहे, परंतु मूळ घटने जे चित्र होते, जो आमचा राष्ट्राचा स्वाभिमान होता, जो राष्ट्राचा स्वाभिमान होता, आमचं ते दैवत होतं, आणि आमचं दैवत हे जर आणि काढून टाकलं असेल, पुसून टाकलं असेल, तर आमचं या भारत मातेचे लेकरं म्हणून, या भारत मातेचे सुपुत्र म्हणून आणि ती मागणी केली पाहिजे की ते चित्र पुन्हा छापा. आणि आता त्याला कोण विरोध करतं ते पण पाहू. तुम्ही मागणी करा, पाहिजे तर तुझ्या विधिमंडळात ठराव आणा, काही हरकत नाही. आणि म्हणून मला पुन्हा त्या चित्राबद्दलचं आपलं देशाचं जे प्रेम, आपल्या देशाच्या लोकांचं जे प्रेम आहे ते वस्तुस्थिती आपण तिथं पाहिली पाहिजे. आणि म्हणून आता हे आशिषीचा सत्कार झाला, माझ्या हाताने झाला. आता हे आम्हाला खऱ्यामध्ये कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. कधीच लहानपणापासून शाखेत जाणं, शाखेचे कार्यक्रम करणं, संघातली दायित्व स्वीकारणं, संघाला तू सांगितलं तर मग जनसंघाचं काम सांगितलं, जनसंघाचं करावं, तिथून पार्टीचं सांगितलं ते करावं. तुम्ही सांगाल ते काम, तुम्ही सांगाल ती कामं आपण करायची, बाकी आपलं काही नाही, आपलं काही नाही. अशा भावनेने काम करत राहिलो. आमदार हो, कुठं मंत्री हो, अरे अरे तो किती त्रास झाला. सुरुवातीला आम्ही काम करायचो तर आम्हाला काही म्हणायचे लोक, ते काळ्या टोपीवाले म्हणायचे, कधी जनसंघी म्हणायचे, तर काही हिनवायचे, ते सगळं हिनवत होते. आम्ही त्यांना म्हणलं, हिना तुम्हाला किती काय करायचं ते करा, काय म्हणायचं ते म्हणा, पण आम्ही आमचा विचार, आम्हाला जो पटलाय तो विचार आम्ही सोडणार नाही आणि आम्ही सोडू शकत नाही. म्हणून लहानपणापासून आम्ही आता या कामात होतो, स्वयंसेवक होतो. त्याचा आशिषजींनी पण उल्लेख केला. आणि मला हे वाटतं की आजचे जे दिवस आम्ही पाहतोय, कडवे ते पण छापले होते, आणि म्हणून ती माझ्या सांगलीत पारडात नाशिक बनून राहिलेली होती. दुसरी गोष्ट की आणीबाणीच्या वेळेला इथं बरेच जण आमच्या भागातून आले, त्यांच्या भेटी घ्यायचं जेलामध्ये, कारण मी जाणून बुजून मला मागे ठेवलं होतं, तू पकडू द्यायचं नाही. सत्याग्रहाचं काम माझ्याकडे होतं आमच्या जिल्ह्याचं. तू दर आठवड्याला एक सत्याग्रह घडून आणायचा, आणि मग ते कार्यकर्ते गोळा करता करता दिवसाचं फिरता येत नव्हतं. दिवसा शेतावर राहायचो, रात्रभर हिंडायचो मोटरसायकलवर, आणि 10-20 कार्यकर्ते गोळा करायचो आणि तो सत्याग्रह चालायचा. तो सत्याग्रह दर आठवड्याला एकदा व्हायचा, आणि ते जोपर्यंत कोर्टात जात नाही तोपर्यंत लांबून त्यांना पाहत राहायचं, आणि मग आपल्या कामाला पुन्हा जायचं. असं एक काम माझ्याकडे होतं. पण इथल्या जेलात आल्यानं भेटायचं हे एक काम होतं, कारण बऱ्याच जणांच्या व्यवस्था करायच्या असतात. काही जण तर त्यांना कमवतं, घरात कोणीच नव्हतं, घरात कोणीच कमवतं नव्हतं, असे पकडले गेले, और घरात उद्याचं रेशन आहे की नाही हे त्यांना माहीत नाही. आणि अशा सगळ्या व्यवस्था करायला त्याला सांगितलेलं होतं, आणि ते आपण केले आहे. त्यांचं मनोधैर्य वाढावं यासाठी त्यांना कुठल्या प्रकारची चिंता पडू नये हे पण त्यांना आपण सांगितलं होतं. आणखी एक गोष्ट आहे नाशिककरांची, बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं पहिलं, त्याची कॉपी इंग्रजीत होती, आणि ते छापलं ते नाशिकच्या जेलमध्ये नाही, नाशिकचा जो प्रेस आहे, गव्हर्नमेंट प्रेस, नोटा छापतो तिथं, जिथं नोटा छापतात तिथं ती संविधान छापलं, आणि त्याचं इंग्रजीचं हिंदीत भाषांतर जे केलं तो इथल्याच त्या छापखान्यात असलेला वैद्य नावाचा एक जण होता, त्याने ते भाषांतर केलं, वैद्य. आता हे मी वाचलंय आहे, बरोबर आहे, हा बरोबर आहे. आता ती जी प्रत आहे ती तुमच्याकडे आहे, पहिली प्रत. हा,
मी पण दिल्लीहून एकदा विकत दिली, ती माझ्या शाळेत ठेवली सगळ्या पोरांना दाखवायला की पहिली प्रत कोणती आहे, बाबासाहेबांनी जी राष्ट्रपतीला सादर केली होती. पण त्या प्रतिमध्ये किंवा ज्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी देशाला सादर केली त्या घटनेमध्ये अशी जी तिथं शिवाजी महाराजांचं चित्र होतं, त्या घटनेमध्ये गुरु गोविंद सिंगाचं चित्र होतं, राणा प्रतापाचं चित्र होतं, गौतम बुद्धाचं चित्र होतं, भगवान महावीरांचं चित्र होतं, प्रभू रामचंद्राचं चित्र होतं, नटराजाचं चित्र त्याच्यात होतं, असे असंख्य चित्र त्याच्यात होते. ते सगळे नंतर काढून टाकले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.